नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या मोरबे धरणावर आहोत आणि ज्या धरणामुळे संपूर्ण नवी मुंबईची तहान भागते त्या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांची मात्र तहान अजून देखील भागलेली नाही. गेल्या 32 वर्षांपासून हे सर्व प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज ते मोरबे धरण बंद करण्याचं, पाणी बंद करण्याचं आंदोलन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 2013च्या कायद्यानुसार पुनर्वसन झालं पाहिजे अशी मागणी ते करत आहेत. गेल्या 32 वर्षांपासून त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे आणि तुम्ही पहा किती मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी हे मोरबे धरणाचं पाणी बंद करण्यासाठी हे सगळे प्रकल्पग्रस्त जमलेले आहेत. गेल्या 8 दिवसांपासून ते या ठिकाणी साखळी उपोषणाला बसले होते, परंतु त्यांच्या उपोषणाची दखल कुणीही घेतली नाही आणि आज त्यामुळे या ठिकाणी नाईलाजाने म्हणूया आपण की आज ते पाणी बंद करत आहेत. पाटील साहेब, या ठिकाणी राजाराम पाटील साहेब असतील, जगदीश गायकवाड साहेब असतील किंवा इथल्या प्रकल्पग्रस्तांचे नेते असतील, हे सर्व उपस्थित आहेत. पाटील साहेब, आज 32 वर्षांपासून हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि खरं म्हणजे याच्यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आहेत. काय सांगाल? या आदिवासींना न्याय मिळावा म्हणून माझी विनंती आहे, नवी मुंबईकर नागरिकांनी सगळ्या सरकारला आवाहन करावं आणि सरकारने आजच्या आज निर्णय घ्यावा आणि 2013च्या कायद्याने यांचं पुनर्वसन करावं. यासाठी खरं म्हणजे कृतज्ञता म्हणून नवी मुंबईचे नगरसेवक, नवी मुंबईचे आमदार हे पाणी पितात इथलं आणि या पाण्याची आठवण म्हणून, कृतज्ञता म्हणून आपण यांना न्याय देण्याचा आग्रह शासनाला धरावा ही आमची विनंती आहे. इथून इथे या ठिकाणी पोलिसांनी बहुतेक त्यांना अडवलेलं आहे, ते देखील आपण पाहूया. इथे मला वाटतं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती जवळपास आलेली आहे. परंतु एकीकडं इथे कायदा हातात घेतला असं जरी बोललं जात असलं तरी देखील प्रत्यक्षात जमीन घेताना मात्र जमीन ताब्यात घेताना मात्र या ठिकाणी गोंधळ झालेला आहे.
तुम्ही पाहाल की प्रकल्पग्रस्त किती आक्रमक झालेले आहेत. त्या ठिकाणी गेटवरनं उड्या मारून ते धरणाचं पाणी बंद करण्यासाठी चाललेलं आहे. खरं म्हणजे कायदा हातात घेतला जात आहे असं देखील बोललं जात आहे. परंतु 32 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर देखील जर न्याय मिळत नसेल तर लोकांनी काय करावं ही परिस्थिती आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील साहेब आहेत. पाटील साहेब, काय मागण्यात प्रकल्पग्रस्त या ठिकाणी बघा तुम्ही किती आक्रमक झालेले आहेत. एक मिनिट वायर आहे. आपल्याला माहित आहे पूर्ण रायगड जिल्हा हा प्रकल्पग्रस्तांचा जिल्हा झालेला आहे. लोकनेते दिबा पाटलांनी इथे आंदोलन केलं. आजच्या घडीला 32 वर्ष न्याय नाही आणि तो आदिवासींना न्याय नाही. मोठ्या प्रमाणात इथे आदिवासी आहेत आणि यांना न्याय नसल्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमचे फडणवीस साहेब, आपले बाकीचे सगळे मंत्रिमंडळ यांनी निर्णय तात्काळ घ्यावा की 2013चा कायद्याला लागू करा आणि पुनर्वसन जाहीर करा. लोकांना नियंत्रण ठेवणं लोकांवर अवघड आहे. पोलिसांना हे आंदोलन कंट्रोल होत नाहीये आणि म्हणून अशा परिस्थितीत आपली विनंती आहे, आंदोलनाला चुकीचं वळण लागू नये. आपण न्याय जाहीर करावा. फोनवरून इथल्या नेतृत्वाशी बोलावं. ते आंदोलनाचे अध्यक्ष आहेत जगन्नाथ पाटील यांच्याशी बोलावं अशी माझी विनंती आहे आणि लोकांना तात्काळ न्याय जाहीर करावा ही माझी रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे. नवी मुंबईकर नागरिकांना खास करून विनंती आहे की आपण ज्याचं पाणी पिता त्या लोकांना न्याय नसेल तर लोकांनी काय करावं आणि लोकांनी उपाशी मारावं का. मागच्याच वर्षी इथे रिशालवाडीचं प्रकरण झालं आणि त्यात अनेक आदिवासी मारले गेले. इथे परिस्थिती ती आहे, ते तर त्या निसर्गाच्या चक्रात मारले गेले, परंतु सरकारी अन्यायामुळे इथले लोक आज मारले जाणार आहेत. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या लोकांना तात्काळ न्याय जाहीर करावा ही विनंती. आपण जर पाऊस आलेला म्हणजे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी ना प्रतिकूल असते प्रकल्पग्रस्तांसाठी. आता पाऊस आलेला आहे, तिथे पोलीस आक्रमक झालेले आहेत, आंदोलक आक्रमक झालेले आहेत. हे आंदोलन आता कुठे जाणार नक्की याची भीती वाटायला लागली. प्रशासन जबाबदार आहे, जिल्हा प्रशासन त्यांनी तिथे यायला पाहिजे आणि लोकांना कंट्रोल केलं पाहिजे. पण लोक इथे कोणी प्रशासन न आल्यामुळे पोलिसांना हे आंदोलन कंट्रोल करणं अवघड आहे. आम्ही सुद्धा नागरिकांना सांगितलं की संविधानिक पद्धतीने आंदोलन करा, परंतु ज्यांचा राग आहे, आपण शेवटी शहरात राहतो आणि इथले आदिवासी रोज हा त्रास सहन करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा जो राग आहे, आदिवासींचा राग कोणी कंट्रोल शकत नाहीत. आदिवासी या देशाचे मालक आहेत आणि मालकांना जर 32 वर्ष न्याय नसेल तर लोकांनी काय करावं हा मोठा प्रश्न आहे. म्हणून माझ्या सगळ्या लोकप्रतिनिधींना, नगरसेवक, सरपंच, आमदार, खासदार श्रीरंग बारणेंना सुद्धा काल मी निरोप दिलेला आहे की आपण खासदार म्हणून यात लक्ष घालावं आणि तात्काळ न्याय द्यावा. आदरणीय मंत्री महोदय गणेश नाईक यांनी विधानसभेत काल जोरात आवाज उठवला, तो नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांसाठी. आज नवी मुंबई पाणी ज्यांचं पित आहे त्या आदिवासींचं, मोरबे प्रकल्पग्रस्तांचं पाणी पित आहे, धरण प्रकल्पग्रस्तांचं पाणी पित आहे, त्यांच्या न्यायासाठी सुद्धा उत्स्फूर्तपणे आज आमदारांनी विधानसभेत, रायगडच्या सगळ्या आमदारांनी आवाज उठवावा ही माझी विनंती आहे आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ इथे येऊन आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती. प्रकल्पग्रस्त मग एवढे आक्रमक झालेले आहेत की त्यांनी आता गेट तोडलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन ते डायरेक्टली जो जिथनं ऑपरेट होतं हे सगळं पाणी पुरवठा जिथनं केला जातो तिथे जाऊन त्यांनी ते दरवाजा तोडलेला आहे आणि त्या ठिकाणी ते पाणी बंद करायला गेलेले आहेत. पोलिसांनी प्रचंड प्रयत्न केले अडवण्याचे, परंतु जमाव एवढा इथे मोठा आहे की त्या जमावाच्या पुढे पोलिसांना देखील आता हातबल व्हावं लागलेलं असं दिसतं. एकंदरीत आता हा तणाव वाढत चाललेला आहे. पुढे काय होतं आपण पाहूया जरा. ओके, चला. नाव काय तुमचं? मी मोरबे धरण प्रकल्पग्रस्त समिती.
बोला, नाव का तुमचं? नमस्कार, मी योगेश प्रबलकर, चला थोडं मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचा सचिव आहे मी, ओके सेक्रेटरी. तर आज 7 दिवस झाले साहेब, आम्ही साखली उपोषणाला बसलोय. ओके. परंतु 7 दिवसामध्ये शासनाने प्रशासनाने आमचा कोणताही मुद्दा आमचा हाताळला नाही, आम्हाला कोण भेट द्यायला आला नाहीये. तर आज 33 वर्ष आमच्या झाले अन्याय होत आहे. आज 33 वर्षामध्ये कोणत्याही शासनाने आम्हाला कोणताही कायदा लावला नाहीये. उपजीविकेला साधन नाहीये, पर्यायी जमीन आम्हाला दिली नाहीये. आज त्यासाठी आम्ही हा आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. कारण की आज लोक आक्रमक झालेले आहेत. कारण की 33 वर्ष झालं कोणत्या प्रकारचं आम्हाला उपजीविकेला साधन नाही दिलं शासनाने. म्हणून आज आपण या ठिकाणी हा आंदोलन धरलेलं आहे. कारण की 7 दिवस आम्ही वाट बघितली, कोण शासन येतोय का, प्रशासन येतो का आमच्या समोर. प्रशासनाचे लोक आली, परंतु निश्चित आश्वासन देतात की बाबा आंदोलन मागे घ्या, तुमचं प्रश्न आम्ही मार्गी लावू. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं प्रश्न मार्गी लावला नाहीये, कोणतं आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही 7 दिवसामध्ये. त्यामुळे आज आम्ही हा पाऊल उचललेला आहे. आणि खरोखर आम्हाला शासन प्रशासनाने जर आम्हाला या ठिकाणी नक्की भेट देऊन दिली तरच हा आंदोलन थांबेल, अन्यथा हा आंदोलन थांबणार नाहीये. बरं, या ठिकाणी जगदीशभाई गायकवाड देखील आहेत, सकाळपासून या ठिकाणी ते आलेले आहेत. खरं म्हणजे आंदोलन किती आक्रमक झाले आहेत. पाटील भैया तुम्ही या, किती आक्रमक झालेले आहेत तुम्ही पाहिलेले आहे. आता ते सरळ त्या ठिकाणी जो मुख्य दरवाजा आहे आतमध्ये जायचा, तो देखील त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी देखील ते चाललेलं आहेत. भाई म्हणजे आंदोलन तुम्ही नेहमीच करत असता, परंतु हे आंदोलन तुम्ही पाहिलं असेल की अतिशय प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले होते. पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष चालू होता आणि आज दरवाजा तोडून या ठिकाणी ते आतमध्ये आलेले आहेत. तर खरोखरच कायदा सुव्यवस्थेचा इथे प्रश्न निर्माण झाले असंही म्हणता येईल, कायदा हातात घेतला आहे असंही म्हणता येईल. परंतु ही परिस्थिती का उद्भवली, तर 32 वर्षापासून ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 32 वर्षापासून त्यांना न्याय मिळाला नाही, त्यांचं पुनर्वसन झालं नाही. तुम्ही हे सर्व आंदोलन स्वतः पाहिलेलं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहात, काय सांगा? 32 वर्षापासून जर न्याय मिळाला नसेल तर हे लोक काय करतील? नवी मुंबईने आता तरी आता विचार करावा, प्रशासनाने विचार करावा, एवढीच विनंती प्रशासनाला याद्वारे आहे. आणि हा आंदोलन आक्रमक होण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही त्यांना न्याय द्या, आंदोलन आक्रमक होत नाही. आपण पडतील जरा बघा, तिथे सावधानी देण्यासाठी झालेत लोक, इथे जीव देणार तलावात जलसमाधी घेण्यासाठी आलेले आहेत. नाही म्हणजे इथे बघा ना, ते अशा म्हणजे कठीण ठिकाणी आहेत की तिथनं कोण पडला तर निश्चितच जीवितहानी होऊ शकेल. आणि आंदोलकांनी असं टोकाचं पाऊल उचललं नाही पाहिजे असं मला वाटतं. आता बघा, शेवटी जेव्हा त्यांचा अंत आहे त्यावेळेसच ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी देखील आता ते पाणी बंद आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे. पाणी बंद आंदोलन आहे. आणि मला वाटतं या तलावामध्ये शेकडो लोक या ठिकाणी स्वतः जीव जल समाधी घेणार आहेत. कारण त्यांना न्यायच मिळाला नाही, 32 वर्ष न्याय मिळाला नाही. तर प्रशासनाने त्यांना न्याय द्यावा ही त्यांची विनंती आहे. कंटाळले, उपोषण आंदोलन करून कंटाळलेले आहेत, त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासारखे अनेक मंडळ आहेत, पण साहेब या ना, तर या सगळ्यांनी आता कुठेतरी शासनाशी म्हणजे संवाद साधला पाहिजे, यासाठी प्रयत्न कुठले केले गेलेले आहेत का? हे बघा, आता प्रशासन लेवलला खरं म्हणजे या ठिकाणी असलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम आहे, यांनी ते पोहोचवलं पाहिजे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथं वारकऱ्यांसाठी आणि अशा गोष्टींसाठी प्रामुख्याने पुढे येत असतात. तर त्यांच्यापर्यंत ही जर बातमी त्यांनी पोहोचवली असती तर ही वेळ आलीच नसते असं मला वाटतं. हे लाईव्ह पाहतात, मी काय म्हणतो, प्रशासनाने या ठिकाणी खरोखरच महत्वाची पावलं उचलणं गरजेचं आहेत. किमान कुठलीही दुर्घटना झाली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मला तर म्हणजे आता म्हणजे कठीण वाटतं की अशा ठिकाणी सगळे गेले की तिथनं कोण पडला तर कदाचित देण्यासाठीच लोक आलेली आहेत. आज पाटील साहेब या हॅलो, जीव द्यायचा आहे. पाटील साहेब, खरं म्हणजे मागच्या वेळेला मी तुमच्या सोबत आलो होतो, त्यावेळी देखील अगदी शांततेने आंदोलन झालं होतं. लोकांचा एक चांगला जमाव होता आणि पुढे एक स्ट्रॅटेजी ठरवली होती की कशा रीतीने नाही मिळेल. त्यासाठी बऱ्याचशा अर्ज विनवण्या झाल्या होत्या, बैठका झालेल्या आहेत. त्या सगळ्याचा काहीच फायदा संदेश देण्याचा नवी मुंबईला संदेश आहे. हा प्रकल्पग्रस्तांचा नवी मुंबईला संदेश आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांगतोय की या प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा उद्रेक होऊन देऊ नका. आणि आजचं हे जे दृश्य तुम्ही पाहताय, या प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा उद्रेक झाल्यानंतरून कशा प्रकारचा उद्रेक होतो तो तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. आणखीन जर टोकाच्या भूमिकेवरती आम्ही पोहोचलो तर प्रकल्पग्रस्त होत्याचं नव्हतं पण करायला मागे हटणार नाही, त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला उदाहरण या ठिकाणी दिसतंय. पाटील साहेब, खरं म्हणजे हे एकच प्रकल्प शासनाने आता योजना काढले की लाडकी बहीण, बरोबर आहे, ही आदिवासी महिला ही तुमची लाडकी बहीण नाही का? तिला 32 वर्ष न्याय नाही. त्या लाडक्या सगळ्यात पहिली बहीण ही आदिवासी आहे, ती या मालक आहे, ती मातृसत्ताक संस्कृती आदिवासींची. त्यांना जर तुम्ही न्याय देत नसाल तर ही तुमची लाडकी बहीण योजना फेल आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की पहिली लाडकी बहीण आमची आदिवासी महिला आहे, तिला न्याय द्यावा.
लोकांचा उद्रेक आपण पाहताय. खरं म्हणजे आम्ही हिंसेचं समर्थन करत नाही, परंतु 32 वर्ष म्हणजे जवळजवळ 2 पिढ्या जाऊन सुद्धा न्याय मिळत नसेल तर लोकांनी काय करावं हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी याला हस्तक्षेप करावं आणि ताबडतोब न्याय द्यावा ही माझी विनंती प्रकल्पग्रस्त या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि त्या आक्रमक झाल्यामुळे तुम्ही पाहाल की कशा रीतीने हा सगळा जमाव या ठिकाणी जमलेला आहे. आता प्रत्यक्ष पाणी बंद करण्यासाठी ही सगळी प्रकल्पग्रस्त मंडळी चाललेली आहेत आणि पोलिसांनी मात्र त्यांना विरोध केला, परंतु आंदोलकांची संख्या जास्त असल्या कारणाने कुठेतरी पोलीस देखील हातबल झालेला असं दिसतंय. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हॉटलाईनवरून बोललं पाहिजे मुख्यमंत्र्यांशी आणि ताबडतोब इथं संदेश दिला पाहिजे की आम्ही लगेच न्याय देतोय. एखादं पत्र 4 ओळींचं शासनाने इथं घेऊन यावं, आंदोलक शांत होतील. आणि पूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे, लोकांचा उद्रेक आहे. म्हणजे परिस्थिती अशी आहे की गंभीर होत चाललेली आहे. पोलिसांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. साहेब, या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले, तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करा, परंतु कुठेतरी आंदोलकांची संख्या जास्त झालेली आहे. चला. हे बघा, हेच ते मोरबे धरण आहे की ज्या मोरबे धरणाचं पाणी संपूर्ण नवी मुंबई वासियांना मिळत असतं. त्या नवी मुंबई वासियांवर खऱ्या अर्थाने उपकार ह्या इथल्या प्रकल्पग्रस्तांचे आहेत. पाटील साहेब एक मिनिट. हे आज आमच्या इथे उतरलेले आहे सर्व. बरं, नाव काय तुमचं? अंकुश वाघ, उपाध्यक्ष. या समितीचं नाव काय तुमच्या? समिती कृती समिती आमची मोरबे धरण. पण पाटील साहेब, खरं म्हणजे हे पहिलं प्रकल्प नाही की ज्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त त्यांचं अजून पुनर्वसन झालं. असे अनेक प्रकल्प असतात की त्यांचं पुनर्वसन होत नाही. अजून देखील MIDC मध्ये अनेक असे ज्यांची जमीन संपादित केलेली त्यांना अजून पुनर्वसन मिळालं नाही. सिडकोमध्ये पुनर्वसन मिळालं आहे. कॉरिडॉरचा प्रश्न आहे. अशा अनेक प्रकल्प येत असतात आणि त्या ठिकाणी सातत्याने प्रकल्पग्रस्तांचा विरोध होतो आणि अशा वेळेला मात्र त्यांच्यावर टीका होते की प्रकल्पग्रस्त या ठिकाणी विकासाच्या विरोधात आहेत. खरोखरच ही परिस्थिती योग्य आहे का? प्रकल्पग्रस्त विकासाच्या विरोधात नाही. तुम्ही विकास फक्त शहरी आणि श्रीमंत लोकांसाठी करताय. हा माझा आदिवासी भाऊ आहे, पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन आंदोलन करतोय. याची 32 वर्षाचं दुःख आहे. याबद्दल शहरातले प्रकल्पग्रस्त काय उत्तर देतील? विधानसभेतले सगळे आमदार AC मध्ये बसलेत, त्यांना विषय कळत नाही का? नवी मुंबई ज्याचं पाणी पित आहे त्यांनाच जर न्याय नसेल तर मग काय विधानसभेत काय चाललंय काय नक्की? हा निर्णय आज खरं म्हणजे विधानसभेच्या या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे आणि अशा अधिवेशनामध्ये इतर सर्व मुद्दे असतात, परंतु हे लाईव्ह बघतात याविषयी कोण बोलणार पण नाही. मुद्दा येणारच नाही. हे 7 दिवसापासून जर या ठिकाणी हे साखळी उपोषण आहे. साखळी उपोषणाची कोण दखलच घेत नाही आणि अशा वेळेला जर हे आंदोलन करावं लागतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याची दखल इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी घेणं गरजेचं होतं, परंतु असं दुर्दैवाने घेतलं जात नाही. इथल्या आमदारांचं हे पूर्णपणे अपयश आहे. इथे ठाकूर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आलेले आहेत, आदिवासी संघटनेचे आहेत. त्यांची पर्सनॅलिटी बघितलीत, खिशातला पेन बघितलात तर लक्षात येतं की हे सुसंस्कृत आदिवासी आहेत, त्यांना कायदा कळतो. आणि तरी सुद्धा 32 वर्ष न्याय न मिळाल्यामुळे एवढ्या बलाढ्य धरणाचं पाणी आज बंद करायची वेळ इथल्या आदिवासींवर आली आणि हे आंदोलन आदिवासींचं आहे आणि आम्ही आदिवासींचे सख्खे भाऊ आहोत OBC आणि OBC लोक आदिवासींच्या पाठी आहेत. आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे आमची विनंती आहे आणि या विधानसभेतल्या अधिवेशनात सगळ्या आमदारांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि याचा न्याय जाहीर करावा. तुम्ही कोट्यवधींची पॅकेज जाहीर करता सगळ्यांना, मग आमच्या आदिवासींनी यांनी जमिनी दिल्या त्यांना तुम्ही न्याय का देत नाही? आमचा प्रश्न आहे. आदिवासी या देशाचे मालक आहेत आणि म्हणून यांना न्याय भेटला पाहिजे. सगळ्यांनी बोलायचं, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, कोण पण तो देणार नाही. लोकनेते दिबा पाटलांचा, नारायण नागू पाटलांचा, आदिवासी बांधवांचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोला. म्हणजे अनेक वर्षानंतर जे मुख्य प्रवाहात आदिवासी बांधव यायला पाहिजे होते आले गेले नाहीत. आज देखील जर अशा पद्धतीनं अन्याय होत असेल तर त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीची तरतूद नाही का? शासनावर अॅट्रॉसिटी नाही दाखला नाही. जे अधिकारी असतील ज्यांनी 32 वर्ष या लोकांना न्याय दिला नाही, ज्यांनी त्यांना न्यायापासून वंचित ठेवलेले, अशासाठी अॅट्रॉसिटी का दाखल होत नाही? आपलं नाव आणि आपली ओळख सांगा अगोदर. मी मालू निरगुडे, मी रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून समाजाचं नेतृत्व करतो. साहेब, आतापर्यंत हे 32 वर्ष झाली ह्या लोकांनी स्वतःच्या जमिनी दान केलेल्या शासनाला आणि शासन दान केल्या का करून घेतल्या? जबरदस्तीने करून घेतल्या. कवडीमोल किमतीने त्या जमिनी घेतल्या आणि आज आमच्या आदिवासी समाजाचे
समाजाची अतिशय घोर फसवणूक केलेली आहे. कुठल्याही प्रकारचे त्यांना न्याय दिला जात नाही. महाराष्ट्रामध्ये जर मुरबाड तालुक्यामध्ये बारवी धरणामध्ये जर धरणग्रस्तांना प्रत्येकाला नोकऱ्या दिल्या जातात आणि हा प्रकल्पच महाराष्ट्रामध्ये आहे, कर्जत तालुक्यात आहे आणि ह्या ठिकाणी आमच्या आदिवासींना नोकऱ्या दिल्या पाहिजे, त्यांच्या आजही मागण्याच्या प्रलंबित आहेत, त्या शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय आणि त्याच्या निषेधार्थ आज आमचा आदिवासी समाज हा अतिशय एकत्र येऊन उद्रेक त्याचा झालेला आहे. बरं इथे बरेच नेते आहेत, म्हणजे नेहमी ना आदिवासींच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत म्हणजे प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल परिस्थिती कधीच नसते. आज पाऊस आहे, पावसात आंदोलन करावं लागतं, 7 दिवस आंदोलन चालू आहे आणि तरी त्याची कोणती दखल घेतली नाही. पोलीस बिचारे आहेत, परंतु या ठिकाणी आक्रमक एवढे झाले प्रकल्पग्रस्त की त्यांना देखील ते आता त्याच्यावर देखील ते कंट्रोल करू शकलेले नाहीत. काय नाव काय तुमचं? साहेब मी महेंद्र दंगावकर, आरपीआय खालापूर तालुका अध्यक्ष, आठवले गट. महेंद्र दंगावकर, आरपीआय अध्यक्ष खालापूर तालुका, आठवले गट. साहेब 33 वर्ष झाली हा धरण सुरुवातीला न्हावाशेवा पोर्टसाठी तयार करण्यात आला आणि जबरदस्तीने या लोकांना त्यावेळेस कवडीमोल भावाने जमिनी सरकारने खरेदी केल्या. त्याच्यानंतर खरेदी केल्यानंतर त्यांना आश्वासन देण्यात आलं की तुम्हाला प्रत्येकाला या प्रकल्पामध्ये रोजगार मिळेल. त्याच्यानंतर हा जो पाणी आहे हा पाणी औद्योगिकरणासाठी वापरला गेल्यामुळे JNPT सारख्या प्रकल्पामध्ये देखील तुम्हाला नोकरीमध्ये सामावून घेतलं जाईल. JNPTला ज्याप्रमाणे 22.5% भूखंड देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे देखील तुम्हाला 22.5% भूखंड देण्यात येतील आणि तुमच्या गावठाणाचं चांगल्या पद्धतीने पुनर्वसन होऊन तुमच्या सर्व भावी पिढ्यांना एक नोकरीचा चांगला राजमार्ग उपलब्ध होईल अशा स्वरूपाचे त्यांनी आश्वासन दिले. पण 33 वर्षामध्ये या गोरगरिबांना त्यांनी 1ही रुपया दिलेला नाही आणि विकसित भूखंड देखील त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी नवी मुंबईच्या सिडकोच्या लेवलला ज्या पद्धतीने वाटप करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने ते भूखंड वाटप केलेलं नाहीये. त्यांना JNPT सारख्या प्रकल्पामध्ये नोकरीमध्ये सामावून घेतलं गेलं नाहीये आणि अशा पद्धतीने या लोकांवरती सातत्याने अन्याय होतोय. 33 वर्ष लोक शासन दरबारी भांडतायत परंतु यांची कोणी दखल घेतलेली नाही. म्हणून आज या संघर्षाचा आज उद्रेक झालेला आहे आणि पर्यायाने या लोकांनी आज हे धरण आज संपूर्ण मोरबे धरण हे ताब्यात घेतलेलं आहे आणि मोरबे धरणाचा पाणी पुरवठा ते आज बंद करतायत आणि त्याच्यामुळे संपूर्ण आमचा तालुका, संपूर्ण जिल्हा आणि आमचे संपूर्ण रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सन्माननीय रामदासजी आठवले साहेबांशी देखील मी फोनवरती या विषयावरती बोललेलो आहे. साहेब आता संसदेमध्ये आहेत, साहेब देखील लवकरात लवकर या आंदोलनकर्त्यांना भेट देणार आहेत आणि आमचा संपूर्ण रिपब्लिकन पक्ष या सर्व आंदोलनकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. बरं पाठीमागे या मग तुम्ही तिकडे जरा प्लीज तिकडे तोंड करूया बोलूया. बरं बघा हे कशा रीतीनं हे पुढे कशा रीतीनं आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. तुम्ही पहा की संपूर्ण धरणाचा पाणी पुरवठा त्याने आता ताब्यात घेतलेला आहे आणि हा ताब्यात घेऊन पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. बघा किती आक्रमक झाले, ते वरती चढलेले आहेत आणि आता तिथनं घोषणा देऊन ह्या पाणी पुरवठा हा बंद करण्याचा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे. तर नाव काय तुमचं? अंकुश वाघ. बरोबर, तुम्ही कोण आहात? समिती उपाध्यक्ष आहोत, आदिवासी आहोत. बोला. सर आज किती वर्षे 32 वर्षे आम्ही भांडतो आहोत, शासनाच्या दारात जात आहोत, परंतु माझ्या आदिवासी वाड्या 7 वाड्या आहेत आणि 3 वाड्या अर्कसवाडी, पिरकोटवाडी, उंबरवाडी सर्व आतमध्ये आहे. त्यांना रस्ता जायला नाही, काही सुविधा नाही. परंतु एवढी परिस्थिती खराब झालेली आहे की आजारी पडलं काय झालं एवढी परिस्थिती का अर्धे रस्त्यात आमचे मृत्यू होतात. त्याला शासन जबाबदार आहे. लोकांना रोजगार मिळाला नाही, काही नाही. 7 वाड्यात नाही एकालाही रोजगार मिळाले नाही. आज 32 वर्ष आम्हाला हा भोग बघायला लावलाय. त्याला शासन जबाबदार आहे. त्यांनी आमच्या आश्वासन दिल्या त्याप्रमाणे सर्वांना घरटी नोकरी देऊ म्हणून सांगितलं होतं. त्याही आश्वासन दिलंय, ते आश्वासन पाळलं नाही. त्याही आमच्या घरटी सर्वांना नोकरी द्यायला पाहिजे, रोजगार द्यायला पाहिजे आणि हा न्याय हक्क मिळला नाही म्हणून आम्ही हे कायदा हातात घेऊन आमचं पाणी, आमचं धरण आम्ही स्वतः बंद केलं. मुंबईला पाणी पितो, आमच्या धरणात आमचं रक्त पितो, आमच्या अंगातलं रक्त पितो, त्याला आम्ही रक्त पिऊन देणार नाही. म्हणून आम्ही सर्व कायदा हातात घेऊन आमचा स्वतःचा हक्काचं पाणी आहे तो बंद केलाय. मुंबईला पाणी पिऊन देणार नाही. जिथपर्यंत आमचा निर्णय मिळत नाही तिथपर्यंत पाणी सोडणार नाही असं आम्ही जाहीर केलाय. लोक कामाला लागल्यात. मुरबाड सारख्या धरणाला तिकडे कायदा लागलाय, मग या धरणाला कायदा का नाही? मग आम्ही माणूस म्हणून आम्हाला जगू द्या. मग आम्ही न्याय मिळाल्याशिवाय न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही आमचा हक्क सोडणार नाही. जय देव. बघूया बरं कशा रीतीने हे सगळे आक्रमक झालेले ते आपल्याला दाखवायचे. प्रकल्प धरणग्रस्ताचा
कोण म्हणतो देणार नाही. जमीन आमच्या हक्काची आणि आमच्या हक्काचा. बरं, महिला देखील या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सामील झाल्यात. खरं म्हणजे जेवढ्या संख्येनं पुरुष आहेत तेवढ्या संख्येनं महिला आहेत. बरं, काय नाव तुमचं? रंजना सुरेश मोरे, बरं, कुठे राहायला कुठे आहे तुम्ही? ओरोसे. बरं, का आज या आंदोलनामध्ये का सामील झालेले तुम्ही? आम्हाला न्याय दिलाच नाही सरकारने. जो आम्हाला धरण घेतलाय ना त्यांनी आम्हाला न्याय दिलाच नाही, त्यासाठी आम्ही थांबलो. बरं, आदिवासी महिला देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहेत. बरं, काय नाव काय तुमचं? सुनीता जमीन आहे, कुठे राहिलं तुम्ही? कायदा नाही बरं, तिथे वाडीमध्ये काय सुविधा नाही असं मला काय काय नाही तिथे? दिला. 30 वर्ष झाली जमीन बिमीन आमची घेतले, 10 रुपये पण नाही अजून परत आम्हाला दिले. आमचे वाडवडील मरून गेले पैसे करून, तरी दिले नाही पैसे त्याही. मग ह्यांचा काय उपयोग आहे तेवढा जागा घेऊन? आमचा काय फायदा नाही, सगळं जाऊ दे. बरं बघा, बाजूला सर्वांनी मागे व्हा, मागे हो, सर्वांनी मागे चला बरं. मागे व्हा सर्वांनी. चला चला या पुढे चला. डिवाइड केले आता माझं नाही.